हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या रविवार 29 मार्चच्या एपिसोडमध्ये आपण या मालिकेत पुढे काय घडणार आहे, काय भारी भारी ट्विस्ट येणार आहेत याबद्दलच जाणून घेणार आहोत. फ्रेंड्स, सध्या लपंडाव ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवरची सगळ्यात बेस्ट, सगळ्यात भारी मालिका आहे यात शंका नाही. मालिकेत जो काही रोमांचक ट्विस्ट आले आहेत ते पाहायला खूपच मजा येते. मालिका दिवसेंदिवस इंटरेस्टिंगच होत चालली आहे. आणि आता या मालिकेतलं सगळ्यात मोठं सत्य मनस्विनी आणि तेजस्विनी हे सुद्धा सगळ्यांच्या समोर आलंय. आपल्या हिरो कान्हाने खऱ्या तेजस्विनी कामतला सरकारच्या वाढदिवशी सगळ्यांसमोर आणलं आणि मग सगळ्यांना जबर धक्काच बसला. सरकारच्या चेहऱ्यावर तर 12च वाजले. सरकारची पूर्ण वाट लागली. मागील 12 वर्षांपासून सरकारने जे कट कारस्थान रचलं होतं, कान्हाने ते काही क्षणात पूर्णपणे उधळून लावलं, उद्ध्वस्त करून टाकलं. आणि सरकारला मोठा धक्का हा बसला की या कान्हाला मीच या घरात आणलं होतं. तो तर माझा पपेट होता. माझ्यासमोर ज्याची नजर वर करून पाहायची हिंमत नव्हती त्यानेच माझा खेळ खल्लास केला. त्यामुळे सरकार आणखीनच चिडलीये. मग सरकार आणि तेजस्विनी या दोघी आता एकाच घरात राहत आहे, कारण सरकारने आपली नाटकं सुरू केली आहेत. मीच खरी तेजस्विनी कामत आहे हे ती सगळ्यांना दाखवून देण्याचा प्रयत्न करतेय. सखीला इमोशनल ब्लॅकमेल करतेय आणि सखी कन्फ्यूज झालीये. तिला कळतच नाहीये की खरी तेजस्विनी कोण आहे. 12 वर्षांपासून मी जिच्याबरोबर राहते तीच माझी खरी आई तेजस्विनी कामत आहे, की मग आता कान्हाने ज्या बाईला आणलंय, जी बाई अगदी माझ्या आईसारखी दिसते, जी माझ्या आईची सख्खी जुळी बहीण आहे, ती माझी आई आहे, हेच सखीला कळत नाहीये. आणि मग सखीने काही प्रश्न उत्तरं घेण्याचा निर्णय घेतला आहे. ती सरकार आणि खऱ्या तेजस्विनीला काही प्रश्न विचारणार आहे आणि जो कोणी प्रश्नांची उत्तरं देईल ती खरी तेजस्विनी असेल असं सखीने ठरवलंय. परंतु सरकार सुद्धा काही साधीसुधी नाहीये. कदाचित सरकारने या सगळ्या गोष्टी आधीच जाणून घेतल्या असतील, म्हणजे वेळेवर मीच खरी तेजस्विनी कामत आहे हे तिला सिद्ध करता येईल. आणि अजून लपंडाव मालिकेच्या जगामध्ये DNA टेस्ट किंवा मग ब्लड ग्रुप चेक करणं या गोष्टींचा शोध लागलेला नाहीये. त्यामुळे ह्या साध्या सोप्या गोष्टी सोडून सरकार आणि तेजस्विनीमधली खरी तेजस्विनी कोण आहे हे शोधून काढण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या कान्हा आणि सखी करताय. आता एक वेळ सखीचं तरी ठीक आहे. सखी खूप साधी भोळी गरीब मुलगी आहे, सरळ मार्गाने चालणारी. तिला जगातील छक्के पंजे कळत नाही, जगात काय सुरू आहे तिला माहीत नाहीये की काय काय नवीन नवीन शोध लागलेत. परंतु आपला कान्हा उर्फ कबीर किर्लोस्कर हा तर बिझनेसमॅन ऑफ द इयर आहे. तो इतका मोठा बिझनेस चालवतो, अब्जोपती आहे. त्याला सुद्धा DNA टेस्ट किंवा ब्लड ग्रुप चेक करणं या गोष्टी माहीत नाहीये हे पाहून आश्चर्य वाटतं. पण लवकरच हे सत्य सुद्धा समोर येईल की सरकार ही मनस्विनी आहे आणि खरी तेजस्विनी कामत ही सखीची आई आहे हे सुद्धा सखीला कळून येईल. आणि मग कान्हा या सरकारला घराबाहेर काढणार एवढं मात्र खरं. मग कान्हाने सरकारला घराबाहेर काढल्यावर काय होईल? कान्हाचं उद्दिष्ट वेगळं आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कान्हा आपल्या वडिलांच्या मृत्यूचा, आपल्या वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आलाय. या सरकारने कान्हा आणि त्याची आई अपर्णा यांच्या डोळ्यासमोरच कान्हाच्या वडिलांचा देवदत्त किर्लोस्करांचा पोटात चाकू खुपसून खून केला होता आणि त्याचा बदला घेण्यासाठीच कान्हाची आजी राजलक्ष्मी किर्लोस्करने कान्हाला सरकारच्या आयुष्यात पाठवलंय. सखीशी लग्न करणं, सरकारचा एकदम विश्वासू होणं हा सगळा कान्हाचा आणि राजलक्ष्मीचा प्लॅन होता. कान्हा हे नाव सुद्धा खोटं आहे हे सगळे सत्य आपल्याला कळून चुकले आहेत. मग जेव्हा कान्हा खऱ्या तेजस्विनीला सिद्ध करेल की हीच खरी तेजस्विनी आहे आणि तिला आपली जागा देऊन या सरकारला म्हणजेच मनस्विनीला घराबाहेर काढेल, त्यानंतर काय होईल? तर कान्हाने माला म्हणजेच राजलक्ष्मीला हे सत्य सांगितलंय की जेव्हा ही सरकार घराबाहेर पडेल त्यानंतर सरकारला आपण ताब्यात घ्यायचं. म्हणजे मग कान्हा आणि मा सरकारला आपल्या ताब्यात घेतील आणि मग सरकारने कान्हाच्या आयुष्याची जी वाट लावली आहे, कान्हाच्या आजीचं आयुष्य, कान्हाच्या आईचं आयुष्य सगळं बर्बाद केलंय, त्या सगळ्याचा बदला ते सरकारकडून घेतील. आणि कान्हाचा बदला हा काही साधा सुद्धा नसेल, तर कान्हा आणि राजलक्ष्मी या सरकारसाठी अशी शिक्षा नक्की करतील ज्याचा विचार कधी सरकारने केला सुद्धा नव्हता. सरकारबरोबर तेच होईल जे सरकारने तेजस्विनी बरोबर केलंय. फ्रेंड्स, खरंच एखाद्याला फाशीची शिक्षा देणं किंवा त्याला आयुष्यभर तुरुंगात ठेवणं यापेक्षा मोठी शिक्षा सरकारने तेजस्विनीला दिली होती.
12 वर्ष तिला काल कोठडीमध्ये कोंडून ठेवलं होतं. तिचे काय काय हाल केलेत हे आपण सगळ्यांनी पाहिलंय आणि सरकारचे सुद्धा असेच हाल व्हायला पाहिजे. कान्हा आणि राजलक्ष्मी सरकारचे असेच हाल करतील. ज्या काल कोठडीमध्ये सरकारने तेजस्विनीला कोंडून ठेवलं होतं तेथेच ही सरकार सुद्धा कोंडलेली असेल आणि तसंही सरकारला सत्ता हवी आहे, संपत्ती हवी आहे, हाताखाली नोकर चाकर हवे आहेत. ती म्हणेल तीच पूर्व दिशा. वेळ माझ्यासाठी नाही तर मी वेळेनुसार चालते. सरकारच्या म्हणण्यानुसार वेळ चालते. सरकारच्या म्हणण्यानुसार ऋतू बदलतात. सरकारच्या म्हणण्यानुसार हे होतं, सरकारच्या म्हणण्यानुसार ते होतं. अशा मोठ्या मोठ्या बाता सरकार मारायची आणि या सरकारला जेव्हा कान्हा आणि मा काल कोठडीत ठेवतील, वर्षभर या सरकारला अंघोळ करायला नाही भेटणार, वर्षभर या सरकारला चांगलं खायला नाही मिळणार, तेव्हा या सरकारला कळेल की आपण जे पेरतो तेच उगवतं. म्हणजे सरकारने आजपर्यंत जे पेरून ठेवलंय, तेजस्विनीबरोबर जे काही केलंय, देवदत्ताचा खून केला, राघव कामतचा खून केला, या सगळ्या पापांची शिक्षा लवकरच तिला मिळेल यात शंका नाही. पण अजून सुद्धा या मालिकेत एक मोठा ट्विस्ट यायचा बाकी आहे आणि तो ट्विस्ट असेल राघव कामतबद्दल. फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राघव कामतचा मृत्यू झालाय. मालिकेच्या सुरुवातीपासून आपल्याला हे माहीत होतं की सखीचे वडील राघव कामत या जगात नाहीये आणि कुठेतरी आपल्याला हे सुद्धा माहीत होतं की सरकारनेच त्यांचा खून केलाय. पण खऱ्या तेजस्विनीने ही गोष्ट आता सगळ्यांना सांगितली आहे की जेव्हा खरी तेजस्विनी ही राघव कामत आणि सखीबरोबर 12 वर्षांपूर्वी माथेरानला फिरायला गेली होती, तेव्हा एका डोंगराच्या कड्यावरून राघव कामतचा पडून मृत्यू झाला होता. पण तेजस्विनीने हे सत्य सांगितलं की राघव कामतचा पाय घसरून ते या दरीत पडले नव्हते, तर मनस्विनीने म्हणजे सरकारने त्यांना ढकलून दिलं होतं, त्यांना या दरीत धक्का दिला होता आणि मग त्यांचा मृत्यू झाला. पण त्यानंतर राघव कामत हे कधीच परतले नाहीत किंवा त्यांची काहीच खबर आली नाही. त्यांची डेड बॉडी सुद्धा सापडली नव्हती आणि येथे शंकेला मोठा वाव आहे. म्हणजे त्यांची डेड बॉडी तर सापडली नव्हती, याचा अर्थ कदाचित राघव कामत जिवंत असू शकतात आणि लपंडाव मालिकेतला हा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात शेवटचा ट्विस्ट असेल की राघव कामत हे जिवंत आहेत आणि लवकरच या मालिकेत ते आपल्याला पाहायला मिळतील. पण त्यात सुद्धा एक ट्विस्ट असेल. जर राघव कामत जिवंत आहेत मग 12 वर्ष ते का परत आले नाही? त्यांनी तेजस्विनीचा त्रास का होऊ दिला? सखीला का त्रास होऊ दिला? मनस्विनीचा त्रास त्यांनी का सहन केला? जर राघव कामत जिवंत असते आणि ते 12 वर्षांपूर्वीच परत आले असते तर सखी तेजस्विनी यांना इतक्या मरण यातना भोगाव्याच लागल्या नसत्या. परंतु याचं उत्तर हेच असेल की जेव्हा राघव कामत या दरीत पडले आणि दरीत पडल्यानंतर त्यांच्या डोक्याला जबर मार लागला असेल आणि त्यांची स्मरणशक्ती गेलेली असेल, त्यांना काहीच आठवत नसेल. पण जेव्हा कान्हाला किंवा सखीला राघव कामत सापडतील तेव्हा सुद्धा त्यांची स्मरणशक्ती गेलेलीच असेल, त्यांना काहीच आठवत नसेल आणि ज्या लोकांबरोबर ते राहत असतील तेथे त्यांना सत्य कळेल की 12 वर्षांपूर्वी एका दरीमध्ये ते आम्हाला सापडले होते. ते खूप जखमी होते, त्यांची वाईट अवस्था होती, आम्ही त्यांना कसं बसं जगवलं, पण त्यांची स्मरणशक्ती गेली आहे आणि त्यांना 12 वर्षांपूर्वीचं काहीच आठवत नाही. त्यांचं नाव, ते कुठे राहायचे, त्यांचं कुटुंब, त्यांच्या भूतकाळाबद्दल त्यांना काहीच आठवत नाहीये. आणि मग कान्हा खऱ्या राघव कामतला घेऊन येणार आणि सखी आणि तेजस्विनीसाठी तो अत्याधिक आनंदाचा दिवस असेल, सगळ्यात जास्त आनंदाचा दिवस असेल. कारण जो राघव कामत आपल्याला कायमचा सोडून गेलाय, देवाघरी गेलाय असं सखी आणि तेजस्विनीला वाटतं, त्या राघव कामतला पुन्हा एकदा आपल्या डोळ्यासमोर पाहून ते परत आले आहेत हे पाहून सखी आणि तेजस्विनीच्या आनंदाला पारावार उरणार नाही. मग हळूहळू सखी आणि तेजस्विनी राघव कामतची स्मरणशक्ती परत आणण्याचा प्रयत्न करतील आणि लवकरच राघवची स्मरणशक्ती सुद्धा परत येईल यात शंका नाही. आणि सखीच्या मनात कान्हाविषयीचं प्रेम आणखीनच वाढणार. कान्हाने फक्त आपल्या खऱ्या आईला शोधून नाही काढलं, तर आपल्या बाबांना सुद्धा आपल्या आयुष्यात परत आणलंय. त्याने मला माझ्या आयुष्यातली सगळी सुख परत केली आहेत. त्यामुळे सखीला खूप आनंद होईल आणि कान्हाच्या प्रेमात ती आणखीनच वेडी होईल. पण कान्हाने सुद्धा सखीचा विश्वासघातच केलाय आणि हे सत्य सुद्धा सखीच्या समोर लवकरच येऊ शकतं. फ्रेंड्स, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कान्हा महाडिक हे कान्हाने घेतलेलं खोटं नाव आहे. त्याची खरी ओळख आहे
कबीर देवदत्त किर्लोस्कर आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी कान्हा सरकारच्या आयुष्यात आला. सरकारचा एक ड्रायव्हर म्हणून त्याला सखीशी लग्न कधीच करायचं नव्हतं. सखी माझ्या प्रेमात पडावी, मी तिच्या प्रेमात पडावा, मी सखीला फसवावं असा कान्हाचा कोणताही प्लॅन नव्हता. परंतु परिस्थितीच अशी उद्भवत गेली की कान्हाला हे सगळं करावं लागलं. सरकारने कान्हावर विश्वास ठेवून त्याला सखीच्या स्वयंवरात भाग घ्यायला लावला. मग या दोघांचं लग्न झालं. हळूहळू सखी त्याच्या प्रेमात पडली. पण कान्हाने कधीही या प्रेमाचा, या नात्याचा गैरफायदा उचलण्याचा प्रयत्न केला नाही. उलट सखी तर कान्हावर किती प्रेम करते, ती त्याला सर्वस्व अर्पण करायला तयार आहे. पण कान्हा नेहमी तिच्यापासून अंतर ठेवतो. कारण कान्हाला माहितीये की मला सखीला फसवायचं नाहीये, मी सखीला खोटं बोलतोय, मी सखीला माझी खरी ओळख सांगितली नाहीये. आणि जोपर्यंत मी तिला माझं सत्य सांगत नाही, सखीला हे सगळं पटत नाही, मी तिला माझ्या सत्याबरोबरच स्वीकारत नाही, तोपर्यंत तो आपल्या नात्यात पुढे जाणार नाहीये. पण ज्या दिवशी सखीला हे कळेल की कान्हा आपल्याशी खोटं बोललाय, तो कान्हा महाडिक नसून कबीर देवदत्त किर्लोस्कर आहे, त्या दिवशी सखीला सुद्धा जबर धक्काच बसणार. सखीची हीच भावना होईल की कान्हाने मला फसवलंय, कान्हाने माझा विश्वासघात केलाय. आणि मग सखी नक्कीच त्याच्याशी नातं तोडणार यात शंका नाही. आणि मग कान्हाने तिच्यासाठी काहीही केलं असलं, तिच्या आईला परत आणलेलं असलं, तिच्या वडिलांना परत आणलेलं असलं, त्याचबरोबर त्या सरकारचा कायमचा बंदोबस्त केलेला असला, तरीसुद्धा हे भूतकाळातलं सगळं विसरून सखी फक्त कान्हाने माझा विश्वासघात केलाय, मला फसवलंय, स्वतःची खरी ओळख माझ्यापासून लपवलीये, त्याचं माझ्यावर कधी प्रेमच नव्हतं, तो फक्त सरकारचा बदला घेण्यासाठी आला होता आणि त्याने माझा वापर करून घेतलाय, असे आरोप ती कान्हावर लावणार आणि कान्हापासून दूर जाईल. कान्हासाठी हा मोठा धक्का असेल. कारण मा कितीही म्हणत असली की तू सखीच्या आयुष्यात का लुडबुड करतोय, सखीच्या आयुष्यातले प्रॉब्लेम का सोडवतोय, तुझं आणि सखीचं लग्न काही खरं नाहीये आणि तुझा आणि तिचा काही संबंध नाहीये, तरीसुद्धा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कान्हाने खूप मनाने सखीशी लग्न केलंय. आणि सखीचं जेवढं कान्हावर प्रेम आहे तेवढंच कान्हाचं सुद्धा सखीवर प्रेम आहे. आणि कान्हासुद्धा सखीवर खूप प्रेम करतो. त्यामुळे सखी त्याच्यापासून दूर झाल्यामुळे कान्हा खरंच दुःखी होईल. आणि त्यानंतर कान्हा हा सखीचं प्रेम मिळवण्यासाठी नक्कीच पुन्हा एकदा प्रयत्न करेल, तिचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करेल. आणि यामध्ये तेजस्विनी आणि राघव नक्कीच त्याची मदत करतील. ते सखीला समजावून सांगतील. त्यानंतर कान्हा तिला मनवण्यासाठी जे काही प्लॅन बनवेल त्या प्लॅनमध्ये हे दोघे त्याला पूर्ण सपोर्ट करतील, यात शंका नाही. परंतु या सगळ्यामध्ये सरकार कोठे असेल? सरकार असेल कान्हा आणि राजलक्ष्मीच्या काल कोठडीमध्ये, जेथे सरकारला डांबून ठेवलेलं असेल. सरकार ही मरणयातना भोगत असेल. तिने जे काही केलंय ते सगळं पुन्हा तिच्या पदरी आलेलं असेल. परंतु हार मानेल ती सरकार कसली? आणि जर मालिकेत व्हिलनच नसेल तर मालिकेची मजाच येणार नाही. त्यामुळे सरकार ही काय कायमची जाणार नाही. काही दिवस ती नसेल, पण त्यानंतर सरकारची ग्रँड एंट्री होईल. एवढं मात्र नक्की, सरकार परत येईल. पण यावेळेस तिच्या विरुद्ध लढण्यासाठी राघव कामच सज्ज असेल, तेजस्विनी सज्ज असेल, कान्हा आणि सखीसुद्धा सज्ज असतील आणि तिची डाळ काही ते गळू देणार नाही, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हा ट्विस्ट पाहायला आवडेल ना? या मालिकेतला हाच सगळ्यात मोठा पुढील ट्विस्ट असणार आहे, जेव्हा तेजस्विनी आणि मनस्विनी या दोघींचं सत्य तर सगळ्यांसमोर आलंय, परंतु सखी अजूनसुद्धा कन्फ्युजनमध्ये आहे की माझी खरी आई कोणती आहे. आणि सोमवारच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की सखी तेजस्विनीला आणि सरकारला एकमेकींसमोर उभं करेल आणि मग ती सगळ्यांना म्हणेल की मी या दोघींना एक प्रश्न विचारणार आहे, या प्रश्नाचं उत्तर जे कोणी देईल ती माझी खरी आई असेल. म्हणजे सखीने एक असा प्रश्न शोधून काढलाय ज्याचं उत्तर फक्त खऱ्या तेजस्विनी कामतलाच माहिती असेल. मग हा प्रश्न कोणता आहे? फ्रेंड्स, हा प्रश्न कोणता असेल ते तर आपल्याला अजून कळलं नाहीये. हे तर सोमवारच्या एपिसोडमध्येच कळेल. पण तुम्हाला काय वाटतं, हा प्रश्न कोणता असेल? सखीच्या जन्माशी निगडीत असेल की मग राघव कामत आणि तेजस्विनी या दोघांच्या लग्नाशी निगडीत असेल? आणि हा प्रश्न नक्कीच जेव्हा सरकार ही राघव आणि तेजस्विनीच्या आयुष्यात आली त्याच्या आधीचा असणार आहे. कारण त्याच्या आधीचा प्रश्नच सरकारला माहिती नसेल, त्याचं उत्तर सरकारला माहिती नसेल. त्यामुळे सखीचा आता हा प्रश्न कोणता असेल ज्यावरती ठरवणार आहे की माझी खरी आई कोण आहे, हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. कारण
सरकार ही काही कमी हुशार नाहीये, ती सुद्धा या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. आपण हे त्या पार्टीमध्येच पाहिलं होतं, जेव्हा कान्हाने सरकारला प्रश्न विचारला होता की सखीचं सखी हे नाव कोणी ठेवलंय, राघवने ठेवलंय की तेजस्विनीने ठेवलंय, आणि तेव्हा दाभाडे मावशी स्माईल करत होती. या एका स्माईलवरून सरकारने ओळखलं होतं की हे नाव ना राघवने ठेवलंय ना तेजस्वीने ठेवलंय, हे नाव दाभाडे मावशीने ठेवलंय. त्यामुळे कान्हाचा प्लॅन फ्लॉप झाला होता. त्यामुळे सरकारला सुद्धा कमी लेखून चालणार नाही. सरकार सुद्धा या प्रश्नाचं उत्तर देऊ शकते आणि सखीच्या मनात आणखीन कन्फ्युजन निर्माण करू शकते. फक्त एका प्रश्नाच्या जीवावर सखी हे ठरू शकेल असं वाटत नाही. त्यामुळे सखी ही स्वतःची आई कोणाला समजते, सखीची खरी आई कोण आहे हे ठरवण्याचा एकच मार्ग, आणि तो म्हणजे DNA टेस्ट. परंतु याआधी सुद्धा आपण अनेक मालिकांमध्ये पाहिलंय की DNA टेस्टमुळे खरं तर कळतं, परंतु या DNA टेस्टचे रिपोर्ट बदलता सुद्धा येतात. वेळेवर चुकीच्या माणसाच्या जागी खऱ्या माणसाचे केस सुद्धा तेथे ठेवता येतात, DNA सॅम्पल तेथे ठेवता येतात, आणि मग या रिपोर्ट चुकीच्या सुद्धा असू शकतात. आणि कितीही नाही म्हटलं तरी सरकारकडे खूप पैसा आहे, खूप माणसं आहेत. त्यामुळे सरकार ही वेळेवर DNA रिपोर्ट सुद्धा बदलू शकते आणि खऱ्या तेजस्विनीचं सत्य कधीच समोर येत नाही का असं वाटतं. आणि जेव्हा अशी परिस्थिती येईल की जेव्हा खरी तेजस्विनी कोण हेच कळणार नाही, किंवा मग मनस्विनी सरकार स्वतःला खरी तेजस्विनी सिद्ध करेल आणि बिचाऱ्या खऱ्या तेजस्विनीला पुन्हा एकदा या घराच्या बाहेर जाण्याची वेळ येईल, त्यावेळेस कान्हा आपला सगळ्यात मोठा डाव टाकणार आणि राघव कामतला समोर आणणार. याच्या आधीच कान्हा आणि राघव कामतची भेट झालेली असू शकते, आणि मग खरा राघव कामत येऊन खरी तेजस्विनी कोण आहे याचा खुलासा करणार. कारण सखीचा कान्हावर जरी कमी जास्त विश्वास असला किंवा खऱ्या तेजस्विनीबद्दल ती कन्फ्यूज असली, परंतु आपल्या वडिलांवर राघव कामतवर ती कधीच अविश्वास नाही करणार, आणि राघव कामत जे काही म्हणेल तीच पूर्व दिशा, एवढं मात्र नक्की. म्हणजे एकूणच आता लपंडाव ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या गळ्यातली ताईत बनली आहे. आणि या मालिकेची गोष्ट तर भारी आहेच, म्हणजे सध्या कोणत्याही मराठी चॅनलवर इतकी भारी मालिका सुरू नाहीये ज्याची गोष्ट इतकी उत्कंठावर्धक आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये काही ना काहीतरी खुलासा होत असतो, काही ना काहीतरी नवीन होत असतं, आणि मालिकेतले सगळे कलाकार तर एक से बडखर एक आहेत. कान्हा तर सगळ्यांचा लाडका बनलाय, सखीसुद्धा आपली भूमिका खूप चांगली साकारतीये, आणि सगळ्यात महत्त्वाचं कौतुक म्हणजे सरकार आणि तेजस्विनी या अभिनेत्रीचं. जी अभिनेत्री सरकार आणि तेजस्विनी या दोन्ही भूमिका साकारतीये, म्हणजे प्रेक्षक सोशल मीडियावर त्यांचं कौतुक करत थकत नाहीये की एकच अभिनेत्री परस्पर विरोधी अशा भूमिका कशा साकारू शकते. एकीकडे सरकार आहे जी एक नंबरची वाईट बाई आहे, तिला फक्त सत्ता आणि पैसा हवाय, त्यासाठी ती कोणाचाही जीव घेऊ शकते, कितीही खालच्या पातळीला जाऊ शकते. तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन वेगळे आहे, तिचा मेकअप वेगळा आहे, तिचं दिसणं वेगळं आहे, सगळं काही वेगळं आहे. आणि त्याच वेळेस एक आहे तेजस्विनी जी खूप चांगली आहे, आणि तिच्या चेहऱ्याकडे पाहूनच वाटतं हो ही चांगली आहे. आणि तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव, तिचा मेकअप, तिचं दिसणं हे सगळं सुद्धा सरकार आणि मनस्विनीपेक्षा खूप वेगळं आहे. आणि जेव्हा स्क्रीनवर आपण या दोघींना एकत्र पाहतो तेव्हा विश्वासच बसत नाही की या दोन्ही अभिनेत्री एकच आहेत, एकच अभिनेत्री या दोन वेगवेगळ्या भूमिका साकारतीये. त्यामुळे प्रेक्षक या अभिनेत्रीचं सुद्धा खूप कौतुक करताय, तोंड भरून कौतुक करताय यात शंका नाही. आणि हळूहळू आता या मालिकेत एकानंतर एक ट्विस्ट येत जात आहे. अजून तर फक्त तेजस्विनी आणि मनस्विनी यांचं सत्य समोर आलंय, पण लवकरच कान्हा आणि कबीर किर्लोस्करचं सत्य सुद्धा समोर येणार आहे. पण या दोन वेगवेगळ्या व्यक्ती नाही आहेत, तर या एकच व्यक्ती आहेत. कान्हाच कबीर आहे आणि कबीरच कान्हा आहे. हे सत्य जेव्हा सगळ्यांसमोर येईल ना, जेव्हा हे सत्य सरकारला कळेल तेव्हा तिला जबर धक्काच बसणार. आपण कितीही पापं करून ठेवली असली तरी आज न उद्या बुमरँगसारखी ही पापं हिशोब मागायला परत येतातच, आणि नक्कीच त्या पापांचा हिशोब चुकता करावा लागतोच यात शंका नाही. त्यामुळे आता आपण त्या क्षणाची वाट पाहतोय जेव्हा कान्हाचं सत्य समोर येईल की कान्हा हाच कबीर देवदत्त किर्लोस्कर आहे आणि त्याने फक्त सरकारचा बदला घेण्यासाठी हे सगळं केलं होतं. आणि मग त्यानंतर पुढचा आणि सगळ्यात मोठा ट्विस्ट असेल राघव कामतचा. राघव कामत मेलेले नाही आहेत, ते जिवंत आहेत, फक्त त्यांची स्मरणशक्ती गेली आहे. सरकारने जेव्हा त्यांना दरीत ढकलून दिलं होतं
तेव्हा ते डोक्यावर पडले, त्यांची स्मरणशक्ती गेली, आपला भूतकाळ ते विसरले. पण ते अजूनही जिवंत आहेत आणि लवकरच ते सखी आणि तेजस्विनीच्या आयुष्यात परत येणारे आणि कान्हाच त्यांना परत घेऊन येईल. आणि कान्हामुळेच सरकारचं संपूर्ण साम्राज्य नष्ट होईल. सरकारला सुद्धा आपण लवकरच भीक मागताना पाहणार आहोत. सरकार कान्हाने सांगितल्याप्रमाणे रस्त्यावर भीक मारेल. त्यानंतर कान्हा या सरकारला काल कोठडीमध्ये कोंडून ठेवेल. जसे तेजस्विनीचे हाल झाले तसेच्या सरकारचे सुद्धा हाल होतील, यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते ना? यापैकी कोणता ट्विस्ट पाहायला तुम्हाला आवडेल? तुम्हाला कान्हाचं सत्य बाहेर आलेलं पाहायला आवडेल की मग राघव कामतला? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव मालिकेचे असेच नवीन अपडेट, नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.